जाताना जैन पीटर रोडचा एक सेकंड लेनला होतो मी. ओके. सेकंड लेनला ट्रकच्या मागे होतो मी. संपला 600. पण ते आम्ही आमचे ते जेनेटिव्ह काढले म्हणजे आई लोकांचे. आई, हा. यस भावताल करायचे तर ते इंडियन मॅन जाया तू विदाई हो गया भाई क्या तू अबे आल्याला गेलो तो हे सुरू ते खतम हुआ भाई किती तार आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जो मित्राच्या त्याच्या आधीची व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर मित्राची जी 4 व्हीलर होती त्याची सर्व्हिसिंग केलेली सर्व्हिस सेंटरमध्ये, तर त्याची काय सर्व्हिसिंग केलेली ते रिव्ह्यू बाकी होता. तोच आज रिव्ह्यू देणार आहे या व्हिडिओमध्ये. तो मित्राला बोलवलं आहे, त्याचे काहीतरी टायर पण चेंज करते त्याला. आय गेस त्याने सगळं तिकडून केलं नाही, तिकडे काय काय केलं त्याने आणि कसं सर्व्हिसिंग झाली चांगली की नाही ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर सध्या त्याला मी मेसेज केला आहे, येईल तो थोडा वेळ. तोपर्यंत लेट्स सी द व्ह्यू म्हणजे काय व्ह्यू चांगला एवढा नाही, जस्ट एक दाखवायचं म्हणून. येऊ दे मित्राला, तोपर्यंत इथं टाईमपास करूया. तर तुम्ही बघू शकता इथं नवीनच इडलीचं स्टोअर चालवलं आहे. तर कोणी जर सेक्टर 9च्या गार्डनच्या इथं आलात तर मे बी तुम्ही टेस्ट करू शकता की कशी आहे, कारण आमच्या बिल्डिंगची इथं झाली. तर येस, जस्ट प्रमोशन ब्रो, फ्री प्रमोशन. मित्र गपचूप आला आणि पुढे गेला. बोलला पण आहे बाबा, सो व्हॉट डू हॅव टू डू टुडे. वी आर ऑल्सो गोइंग टू दॅट सर्व्हिसिंग रिव्ह्यू पण आम्हाला द्यायचं तुम्हाला की काय काय सर्व्हिसिंग केली, कशी काय. धुवून बिन आलं ना. यस सर, यस. नाही ते आधी जी सर्व्हिसिंग केली ते काय काय केली ते आपण म्हणजे सगळे 22 ते आपण सांगू आरामात. सध्या त्याला साफ करू द्या. यस तोपर्यंत साफ करतो सगळ्या. मरतोय. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे गाडीमध्ये, बसलो आहे आणि जो मित्र होता तो परत आला आहे कॉन्सेप्ट. यस ब्रदर. तर त्यालाच मी त्याच विचारलं की काय काय त्याने सर्व्हिसिंग केली, कारण की तिकडं शोरूम बोलतो याच्यावर. सर्व्हिस सेंटरमध्ये खूप काही सांगितलेलं, 22,000 सांगितलेलं खर्च. सो काय काय केलं असं मित्र असे. काय नाही 22 तर जास्त होतं. 11,000 त्यांनी बोललेले. क्लच पॅडचे पुन्हा क्लचचे जे पार्ट्स आहेत सगळे बोलते 11,000. म्हटलं एवढं तर बजेट आहे ना, कॉन्सेप्ट हँग झाला पूर्ण. मग सध्या क्लचचं नाही केलं, बाकी सगळं केलं. इन्क्लुडिंग AC बेल्ट केलं, AC फिल्टर चेंज केलंय, परत ब्रेक लायनर्स, ब्रेक पॅड चेंज केलेत आणि इन्क्लुडिंग वॉशिंग सर्व्हिसिंग जे असतं ते नॉर्मल सर्व्हिसिंगमध्ये. आणि बस दॅट्स इट. एवढंच केलं. टायरचं पण सांगितलेलं काय, टायरचं पण त्याला ओके चेंज करायला. टायर सध्या बोलले चेंज करून घ्या, कारण का लांब चाललाय खूपच लांब झालंय. मालवणच चाललंय पहिल्यांदा. म्हणजे याच्या आधी पण गेलेलो आम्ही, शिर्डीला गेलेलो कॉन्सेप्ट म्हणजे लांब किती लांब गेल्यास अजून तेवढंच असेल ना. शिर्डी म्हणजे 5-6 आवर्स. आता तर मे बी 7-8-9 आवर असेल आय गेस. कोकण 10 आवर्स. सो त्याला पण पायाची पण जाणार आहे, मध्ये हॉल्ट घेत जाल तुम्ही लोक आय गेस. तर त्यासाठी त्याने भावाने सर्व्हिसिंग केलेली. तर आय गेस आतापर्यंत चांगलं आहे सगळं. AC पॅड अजून काय स्टेफनी टायर स्टेफनी नंतर दाखवूया आपण, रिव्ह्यू करूया. चेक करायचा. आणि आता एकदा क्लच चेक करून घ्या. मागे स्पीकर, मागचे 2 रिअर स्पीकर्स आहेत ते आय गेस त्यांचा आवाज कमी येतो, त्यांचं पण एकदा चेक करायचं. मस्त गॅरेजमध्ये चाललोय त्यासाठीच. यस, टायर पण चेंज करायचे ना आय गेस. टायर सध्या चेंज नाही करायचं. टायरचं मी त्यांना विचारून कंडिशन ओके का, मला ट्रिप करायसाठी ठीक आहे, अर्जंट नाही ना चेंज करायचं. काहीतरी ते बोलतो ना पुढचं टायर काहीतरी चेंज करा किंवा पुढचे मी विचार करतो, पुढचे मागे लावून मागचे पुढे असं. ओ माय गॉड, स्विच डुइंग समथिंग. कारण काय सध्या आता टायर घ्यायला पैसे नाही. 4 वेळा ट्रिपसाठी मी 22 इट्स टू मच मॅन, टू मच. म्हणजे कार ट्रिप करावी म्हणजे मालवण किंवा कोकण मित्रांबरोबर, स्पेशली मित्रांबरोबर. म्हणजे भाई लेट नाईट. यस आणि ते मेमरीज असतात म्हणजे ते एकदम एंड पर्यंत राहतात की म्हणजे यु नो एंड पर्यंत. मनी विल कम, मेमरी डोंट. द पीपल्स ऑल्सो मॅन. काय माहिती खूप दिवसांनी काम बीम नंतर आमचे बिल्डिंग मध्ये असून तो 4th फ्लोअरला एक मित्र राहतो आम्हाला. त्याचे भाईला बिझी माणूस येतो भाई तो. यु नो ही इज लाईक बॅटमॅन ब्रो. सुबह भी काम, रात को भी काम. सो यस, त्यांना पण भेटूया आपण एक सगळ्या कार्यक्रम म्हणजे सगळ्या. पण तुझा मित्र ट्रॅक टॅग करा आणि त्यांना पण बोला की भाई चला कुठेतरी करून येऊ. यस, कसं पण चला, चालत तरी चला भाई, कुठेतरी जवळ तरी जा कुठेतरी कॉन्सेप्ट. तर तर सध्या आज मी चालू आहे आता गॅरेजमध्ये. याला अजून काय ते करायचं आहे ते करूया, ते पण दाखवूया कसं काय कॉन्सेप्ट आहे. तर त्यापुरता सध्यापुरता तुम्हाला सेकंड कोड दाखवतो. याच्या आधी पण दाखवलेला व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आलो आहे गॅरेजच्या इथं 2-3 गॅरेज आहेत, सोबतच गॅरेज आहेत. तुम्हाला लोकेशन पण पाठवून ठेवेन की काय कसं कॉन्सेप्ट, किती खर्च होणार आहे त्यांना पण विचारूया की कसं काय कॉन्सेप्ट आहे आपण लोकेशन.
मित्रांनो एकाकडे आम्ही आलेलो, तिकडे त्याचं केले स्टेपनीचं काम काहीतरी केलेलं. भाई 100 रुपये बोलतोय तो, भाई फक्त हात लावला त्याने. तर बोललो भाई कम कर भाई, एवढं काय म्हणजे कमी केले थोडेसे. पण आता चालू आहे आम्ही परत, कारण की यांच्याकडे काय ते साऊंडचं नव्हतं काहीतरी कॉन्सेप्ट, साऊंड स्पीकरचं नाही यांच्याकडे, स्पीकरचं कॉन्सेप्ट नव्हता ते पोरगा गेला गावी. माणूस. ओके, सो होणार आहे आता. तो दुसरीकडे जातोय, दुसऱ्या गॅरेजमध्ये. तुम्हाला लोकेशन ठेवतो याची की गॅरेजची, म्हणजे खराब नका येऊ बिराब बाई झाली. इथे पण. हा खराब बिराब झाली गाडी तर तुम्ही बघा, emergency रिझनेबल तर हा ठीक आहे यायला, एमर्जन्सी काय काय कॉन्सेप्ट असेल तर ठीक आहे इकडे यायला. का थोडं- आणि इकडं म्हणजे रांगेतच खूप सारे आहेत, म्हणजे खूप 2 3 4 5 आहेत, 4 5 गिअर इकडं सगळं तेच आहे. तर सध्या आम्ही चालू आहे दुसरीकडे शोधामध्ये की कुठं भेटेल ते दुसरं एडिटिंग बोलतोय ते करायचं. तर लेट्स सी. 132 चा range आहे. त्याच्याकडे येऊ आपण. सध्या चालू आहे पण. तर तुम्हाला खांदा कॉलनी पण तुम्हाला दाखवायची काय काय कुठं काय भेटतं. तर सध्या आपण कुठं चाललोय, पनवेल आहे का इच्याकडे? इकडे चाललोय, बाजूलाच आहे त्याच्याच, म्हणजे सगळं रांगेत. तुम्हाला बोलू नका रांगेतच आहे, तुम्ही सगळं विचारून बघू शकता एक स्टोअरमध्ये जाऊन की कसं काय कॉन्सेप्ट आहे. तर तुमच्या ओळखीचं असेल तर तुम्हाला म्हणजे कमी भेटेल. बट अरे रायन, ही आपल्या पांडूची आहे ना शाळा? लंडनला गेला मित्र तो एक, तो पण येणार आहे फेब्रुवारीमध्ये. त्याचा पण फेस रिव्हील करणार. रात्री नाही करणार, सकाळी करणार आहे डार्क. ओके ठीक आहे, पण तो लंडनला गेलाय कशासाठी? शिकायला शिकायला गेलाय, मास्टर्स करायला. ही आम्ही टाकणार नाही व्हिडिओ, नंतर तो व्हायलेशन होईल. करते. यस, मिस जास्त करतोय. miss झालं तर आणि चालेल. तो तो तिकडं friend- त्याला कोणतरी दुसरं किस करतोय आय गेस. हो, हो. लंडन कोई ना, बट आपण पोचलोय सध्या. भाऊ नादी लागून खरं बिघडलाय. नादी लागले, मतकर लाला मतकर. तर आपण आलोय इथं सेकंड. आमचा अजून एक मित्र येतोय, तो कधी यायचा काय माहिती. नाही तो नाही येणार आहे, तो मला बोलत, त्याचा टोननेच कळालं मला की नाही येणार तो कॉन्सेप्ट. आलो असं काहीतरी केलं त्याने. तर आपण इथं सध्या आलोय गॅरेज. तिकडे पण 2 3 खूप सारे गॅरेज आहेत सांगतील. सेकंड कोट. As you can see, there are lots of garages here. It's below the bridge. तो डीमार्ट जायचं ब्रिज, डीमार्ट त्या साईडला आहे. आधी हा ब्रिज नव्हता, आधी हा इथंच सगळा सिग्नल होता ट्रेनच्या इथं, तर तिकडून जायचे. आता हा ब्रिज झाल्यामुळे सिग्नल बंद केला आहे. तरी पण लोक इकडून जातात, खाज लोकांची होय ना. त्या मित्र बोलतोय, कारण की सगळं कन्फर्म करायला लागतं वडिलांबरोबर. त्याचं नाही काय, वडिलांबरोबर सगळं कन्फर्म करायला लागतं, त्याच्यात कॉल केला त्यासाठी होय ना. दूध डालना पड़ेगा। कितना होगा? 600 कम नहीं? 500 तक. टायरची वाट लागली आहे अशा प्रकारे, फुगा सोडतोय टायर. तर आम्ही आता इथं विचारलोय, गाणी काय बोलतोय, तर आम्ही इथे विचारलंय ते कसं काय कॉन्सेप्ट आहे. तर ते किती बोललाय? 600 रुपये. 600 बोला भाऊ, 600 रुपये बोलले. येस येस, वी आर गोइंग टू डू दॅट डिस्कसिंग थिंग. पण आपल्याकडे ते जेनेटिक नाहीत ना त्या बायकांच्या, तर बाईक अशी एकदम भयानक पार्केटिंग करतात. बट कोई ना, तर सध्या चालू आहे, बघू शकता. टायर बिअर पण विकत घ्यायचं मी विचारलं, कॉन्सेप्ट कसा असतो. 4000 पर्यंत स्टार्टिंग बोलले. त्या वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे टायर असतात, तर त्याच्यावर पण डिपेंड आहे तुम्हाला कुठल्या कोणता टायर पाहिजे. त्याचं 4 व्हीलरचे त्याचे. टायरचा म्हणजे अरे येस, इकडं काय हा वाला कॉन्सेप्ट. ओके, सो काय झालेलं? जे अटलच्या तिकडे चाललं, Yes, yes. आता जैन पीटर रोडचा एक सेकंड लेनला होतो मी. Okay. सेकंड लेनला ट्रकच्या मागे होतो मी. संपला. थोडा डिस्टन्स होता. Yes, that's great. पण आणि ट्रकच्या family पाठी पण होती. distance. एवढा मोठा दगड होता तो. संपला. एवढा हाता असेल. काय बोलतो? दगडावरून पुन्हा गाडी गेली, पुढचा टायर पुढचा बेंडच आहे बेंड. संपला. तसा बेंड झाला आणि तसं तिकडून हवा निघते. व्हिडिओ मी रेकॉर्ड केली. Yes, yes, दे मला. ती माझ्याकडे आहे. तेच दाखवतो, म्हणजे त्यावर मी दाखवेन तुम्हाला. तर मग ते बेंड तिकडून हवा निघाली, काय हवा निघते तिकडून, पूर्ण पंक्चर झाला टायर. तिकडे बेंड झाला त्यामुळे. आणि मग तेव्हा टायर होतो स्टेपनी चेंज केली. त्याकडे, तेव्हा टायर होतो टायर त्याकडे. होता माझ्याकडे. येस, तेव्हा बराला तिकडच लेवल झाली असती.
टायरची हवा चेक करतात मित्रांनो आणि टायरचं कंडिशन पण त्यांना विचारले कशी काय आहे. भावाला लय लांब लायचं आहे तर चोक होईल त्याचा. तर टायर चेक केले आम्ही सगळे तर तो बोलला चांगले आहेत. तर शोरूम फुकट गावला शोरूम सर्व्हिस सेंटर त्या सर्व्हिस सेंटरवाल्याने उगाच घाबरवलं की भाई टायर एकदम हे झालेत लेवल झाले एवढा लांब जाईल की नाही माहित नाही. पण हा वाला बोललाय की भाई ठीक आहे एक वर्ष येस. तर 600 बोललेला पहिल्या स्टार्टिंगला आपण काय चेंज केलं ते फक्त टायरचं ट्यूब चेंज केली. या 600 पण ते आम्ही आमचे ते जेनेटिव्ह काढले म्हणजे आई लोकांचे यस भावताल करायचे तर ते यस यस पण जास्त करू नाही शकलो 100 रुपये कमी केले भाईने. पण आई वडील असतं तर भाई एकदम लेवल केली असते त्यांची भाई ऐसा कैसा 200 फोकाट डायरेक्ट फोकाट. तर यस आता चालू आहे परत घरी तर यस नंतर काय बस झालं एवढंच अजून काय. तुम्ही तोपर्यंत हे बघा नंबर वन बोललो ऑल आर नो देर आर नो क्लासिफिकेशन ब्रो दे आर बेस्ट फुटबॉलर्स. तर मित्रांनो आले आपल्या बिल्डिंगच्या खाली आलोय घरी. तर एका मित्राचा कॉल आलेला मग अशी तो इथं बाजूला राहतो याच्यात बिल्डिंगमध्ये राहतो. चला त्याला बोललो भैया खाली जरा म्हणजे आम्ही ब्लॉगिंग पण बनवते तुला जरा इंट्रोड्यूस करू. तुम्हाला बोललो नाही का तो चौथ्या फ्लोअरचा माणूस तो म्हणजे नसतोच बॅटमॅन यू नो दॅट बायला CID बघायचं नेटफ्लिक्सचा अकाउंटचा OTP मागून काय घरी बघतोय बोलतोय भांडी घासतोय मी कोणाला शिकवतोस तू कोणी ना त्याला याचं आलं असतं भावा बट दॅट्स ओके येस हे ओके कोई ना बट आता पुरतं एवढंच बस झालं. तुम्हाला जर हा व्लॉग नाही मिनी व्लॉग असेल एकदम चिंटुकला असेल कारण की फक्त रिव्ह्यू केला आहे तुम्हाला जो व्हिडिओ यस म्हणजे ते रिव्ह्यू केला फक्त गाडीचा की कसं काय होतं कॉन्सेप्ट. तर सध्यासाठी धन्यवाद. ब्लॉग इन्फॉर्मेटिव्ह अजून तर भावाचं चॅनल सबस्क्राईब ह्या भावाचा पण चालणार आहे सगळ्यांनी खोलले उद्या परवा यास बल्क आता माझे कधी अपलोड करणार मी कधी अपलोड करणार ते माहिती नाही. यस ह्याचं मी सांगतो तुम्हाला यस मी लिंक टाकेन याच्यात ह्याच्यामध्ये लिंक टाकेल तुझ्या भावा घाबरू नको. यस सगळ्या जणांनी आम्ही चालू केलं म्हणजे एनर्जी आली काहीतरी वेगळं करावं. जॉब मी पण जॉब जातो तर मला नंतर सांगेल यस वेगळं काहीतरी हसल आणि असं कॉन्फिडन्स बिल्ड होतं माहिती का असं म्हणजे यूट्यूब व्हिडिओ समोर असं बोलला कोणाचं 4 चौकामध्ये यू नो थिंकिंग पण म्हणजे लगेच असं थिंक करून क्विक हाकायचं वाढलं नाही म्हणजे एकदम लेवलच्या खालच्या लेवलच्या आहेत कारण की असे लोक बी घालले बाय बाय कारण की जास्त करून ना भीती कधी वाटते की आपल्याच एरियामध्ये शूट करायला स्टेज फिअर निघतो ना एक प्रकारचा लाईक आमच्या समोर आता कोण क्राऊड मध्ये बोलतो आम्हाला भीती वाटते लोक काय बोलतात आणि आपलं म्हणजे फिअर ऑफ जजमेंट जास्त करून आपल्याच एरियामध्ये बोलायला घाबरत वाटतं म्हणजे कोणी बघितलं ओळखीचं किंवा असं कॉन्सेप्ट बाहेरचं कुठं असेल तेव्हा कॉन्सेप्ट काय नसतं पैटा कसं पण जायला मग तेच सध्यासाठी धन्यवाद. सबस्क्राईब करावं आवडलं असेल तर खूप काही येणार आहे अजून खूप काही ब्लॉग येणार आहेत कोकणातील पण येणार आहेत. तुम्हाला बोललो माझं गाव ओके प्लॅन करते आता मस्त येस प्लॅन वेगवेगळे येस धन्यवाद. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पण येणार खूप सारे शोरचे तुम्हाला खांदाकोली पण फिरवायचं आहे खांदाकोली पण दाखवायचं आहे आपल्या होतं ना कॉन्सेप्ट फेमस गोष्टी यस. तर थोड्या वेळ धन्यवाद. सध्या आपल्या इकडं काहीच भरदास व्यक्तिमत्व आलेत आपल्या इकडं दीप से हाय टू माय चॅनल ब्रो. तर नमस्कार मित्रांनो याचा मित्र तुम्हाला बोलू नका व्हिडिओमध्ये की लंडनला गेलेला आहे शिकायला भाऊ जरा कॉन्सेप्ट हँग झाला चाला लगेच मॅन किती अरे मला वाटलं आज आलायच भाई राहायला अरे वाटत ब्रो मॅन जाया तू विदाई हो गया भाई क्या तू अबे आल्याला गेलो तो ये सुरू ते खतम हुआ भाई किती तार आहे मित्रांनो प्रीतम चांगला बोलत मिस करते हां चांगलं करतोय बोल म्हणजे तू येतोयस माहिती आहे फेब्रुवारी तेव्हा अपलोड होणार आहे हां फेबमध्ये येतं म्हणजे तिकीट पण मारतील तुम्हाला बोलतोय रेडी ठेव सगळे पैसे म्हणजे बजेट सगळं म्हणजे पुढे फिरायला बोलतो इथं गरिबी आली मग हां तेच बोला भाई बोलतो वाट तुम्ही कोई ना सध्या इन्कम नाही आली युट्यूब इन्कमचा बघूच नको भावा युट्यूब फक्त टाकत राहायचं आहे भाई इन्कम तोंड बघा त्याच्या आयला कोई ना सध्या जाऊया असंच टाइमपास.